एकतर विकी कौशल मला आवडतो, खूप आवडतो. म्हणजे माझा क्रश आहे असं समजतं. माझा आवडीचा चित्रपट होता का माहीत नाही भाई, बट अचानक डोळ्यात पाणी येतं. Good morning, Mitwano. It is a Sunday. It means it is a beautiful day. शांत, काम. फाइनली जस्ट अभी ये व्लॉग अपलोड किया है. अगर नहीं देखा है तो प्लीज़ जाके देखिए. कुछ तो नया एक्सपेरिमेंट किया है. एंड द ओपिनियंस विच यू वांटेड ऑन समीर एंड अ कंट्रोवर्सी वी आर वाइस इंडियाज गॉट टैलेंट, जो भी है यहाँ पे जाके देखो और एन्जॉय करो. सो हे होते माझे बिल्डिंगचे मित्र ज्यांच्यावर मी चिल करतो. मोस्टली वी मीट ऑन संडेज. पप्पा आणि मी असे आम्ही रँडमेस्ट विषयांवर गप्पा मारतो. अँड आय फील आय एम यु नो अवे फ्रॉम ऑल दिस केऑस ऑफ यूट्यूब अँड इंस्टाग्राम आणि सगळं. बिकॉज इथे मला असं वाटतं की त्यांच्यावर राहून वी टॉक अबाउट नॉनसेन्स थिंग्स. वी टॉक अबाउट पास्ट, जे आम्ही मजा करायचो आधी आमच्या बिल्डिंगमध्ये जिथे मी राहायचो आधी. अँड वी टॉक अबाउट एनिथिंग which is not related to me, and they treat me like Karan Sonawne, not as focused Indian. So ते मला खूप आवडतं. and we try mostly to meet on Sundays. so आता बरं वाटलेलं आहे. आणि आता आपण घरी आलेलो आहे and it's time for साबुदाण्याची खिचडी because it is संकष्टी. so तुमचे महिना दुखले तर पाप बीप लागेल ना. परफेक्ट संडे भाई. दुपारी बाहेर जाऊन बसलो, जेवलं, झी मराठीवर धर्मवीर बघितला. ऐसा थोड़ा टीवी वाला जो फील है ना, वो थोड़ा मेरे को फ्लैशबैक में लेके जाता है. क्योंकि जैसे मैंने कहा था कि अभी सब लोग यूट्यूब पे पडे रहते हैं और मी पण तेच असतं. माझं पण पूर्ण हफ्ता इकडेच पडलेला असतो या चेअरवर आणि लॅपटॉपवर बघत असतो गोष्टी. बट फिर बाहर ऐसे कुछ देखता हूँ, आई पापांवर बसतो, जेवण वगैरह होतं घरचं. आज तर संकष्टी होती. सो सॉरी आपको खाना नहीं दिखा पाया, लेकिन शेवची भाजी, मेथीची भाजी, भाकरी, रस्सा कोणता, हां शेवची भाजीचा रस्सा होता, लिंबू. अँड पप्पाने बाहेरून थोडी भजी आणलेली, बटाट्याची भजी फ्रॉम मनीषानगर शिवसागर. छान वाटलं. आणि आता बेडवर आलो आहे. बाप वाटतं आहे भाई. असं बेडवर आलं की जे छान वाटतं. फुल रेस्ट डे. No gym, just being on the bed and doing nothing apart from the vlog. संडे एवढा लवकर का संपतो? अभी तो शुरू हुआ था भाई, अभी तो शुरू हुआ था. अभी तो सुबह था, अभी तो नीचे आया था आणि आता संध्याकाळ पण व्हायला आली. And now we are going to watch Chhawa. वर्स्ट सिचुएशन बघितली भाई मी ठाण्याची. मला कलवा से विवियाना मॉल आने के लिए मेरे को 40 मिनट्स लगे and I'm still not outside the car. We are still in the parking. 40 मिनट्स लागले. Imagine this, 40 minutes from Kalwa to Thane. Only Kalwa people and Thane people know how close is Viviana Mall from my area. Worst. खोदून ठेवलंय, ट्रॅफिक जॅम, विवियाना मॉल, पार्किंग नीट लक्ष नाही, कसं बसं काही करतायत. आणि वर्स्ट. फाइनली अपन छावा बघितलेला आहे. अँड उसका रिव्ह्यू मैं बाद में दूंगा. आता आम्ही चाललो आहे जेवायला टू मेतकुट. बिकॉज उसके बाद पप्पा गावाला चाललेत एकटे. म्हणजे आत्ताच जाऊन आले आणि आता परत चाललेत बिकॉज कुछ तो काम आहे उनका. बट फायनली छावा बघितलेला आणि आय एम व्हेरी हॅपी. अँड मला असं वाटतं की माझ्यापेक्षा तुम लोग ज़्यादा खुश हो. तुम लोग मतलब तुम लोग सब लोग तो हो ही, मेरी फोकस्ड मंडल. बट एक अलग प्रजाति के लोग जो थे, एक अलग स्पीसीज के जो जरा थे, जिनका दिमाग इतना सा है या है ही नहीं, मेरे को समझ में नहीं आता. जो लोग
मेरे इंटरस्टेलर के व्लॉग के नीचे कमेंट कर रहे थे, जो मुझे डीएम कर रहे थे मेरी इंस्टाग्राम स्टोरी देख के इंटरस्टेलर की, और बोल रहे थे की काय भाई छावा बघायला वेळ नाही तुला, इंटरस्टेलर बघायला वेळ. अरे लाज वाटली पाहिजे. का वाटली पाहिजे भाई, का वाटली पाहिजे? मेरा लाइफ है, मेरे को जो देखना है, मेरे को जो करना है मैं करूंगा. तुमको अगर पसंद नहीं आ रहा है तो अनफॉलो करा भाई. मेरे को ऐसा फालतू लोग मेरे लाइफ में चाहिए ही नहीं. मेरी फोकस मिनिंग है, बिकॉज मला इंटरस्टेलर बघायचं होतं खूप आधीच. बट मेरे को 13 तारीख की तिकीट मिल गई ऑफ आयमॅक्स वडाळा, अच्छी वाली, मतलब मागे नीट बसून बघायला भेटेल. आणि आय वॉज वेटिंग फॉर माय मॉम अँड डॅड टू कम. मग त्यांच्याबरोबर मी जाणार छावा बघायला, ह्याची वाट बघतो. जसं मी आधी पण बोललेलो की ते गेलेत गावाला, त्यांची वाट बघतो आणि त्यांच्यावर आज बघितला. सो आय एम हॅपी. सो आय विल डू व्हॉट आय वॉच. ओके बेबीज. कसा वाटला छावा? छान. म्हणजे एकतर विकी कौशल मला आवडतो, खूप आवडतो. म्हणजे माझा क्रश आहे असं समजतं. मला खूप आवडतं. आणि तो त्याच्यामध्ये आहे, त्यांनी जे काही काम केलं ते तर अति सुंदर आहे. म्हणजे तो अगदी त्यांनी भूमिका नाही केली, तो त्याच्यामध्ये उतरला. स्टोरी तर आम्ही लहानपणापासून सगळं ऐकलेलं आहे, आम्हाला माहीत आहे. फक्त आज ते समोर असं बघितलं की तो काळ आम्ही पुन्हा जिवंत केला पडद्यावर. पण बाकी एकंदरीतच सगळं डायरेक्शन म्हणा किंवा त्यांचं जे काही युद्ध दाखवलं, लढाया दाखवल्या, जे काय दाखवलेलं आणि त्याच्यामध्ये तो जोश, ॲक्च्युली जो जोश दाखवला आहे अमेझिंग. म्हणजे काय बोलू नको. म्हणजे एकही क्षण कंटाळवाणा नाही वाटत पिक्चर, एकही क्षण नाही. बरं वाटतं. म्हणजे खूप दिवसात मला असं वाटतं की मी काहीतरी चांगला पिक्चर बघितला. सॅटिस्फाईड. आतापर्यंत इतिहास असलेला चित्रपट आणि युद्धपट, तर ह्याच्यामध्ये छत्रपती संभाजीराजेंवरचा हा पहिला चित्रपट आहे की माझ्या आयुष्यामध्ये असा पिक्चर, जो पिक्चर कुठल्याही बाबतीत कंटाळा येत नाही की युद्ध आहे म्हटल्यावरती डोकं दुखतं, आवाज येतो. पण चित्रपटाची जी सुरुवात, स्टोरी अशी व्यवस्थितपणे केलेली आहे ना. प्रत्येक भूमिकेला असलेले कॅरेक्टर, त्यांचं रिलेशन काय, कोण कसं काय, हे सगळं त्यांनी एवढ्या व्यवस्थितपणे मांडलं आहे. म्हणजे खरंच सांगतो 2 तास 55 मिनिटाचा पिक्चर असेल, पण एवढा इंटरेस्टिंग पिक्चर ना आजपर्यंत मी नाही. आणि विकी कौशल, बाकी सगळे मराठी स्टार, हिंदी ॲक्ट्रेस ती मंडाना आणि बाकी आपले मराठी स्टार एकदम खुलून. आणि मराठी पिक्चरमध्ये आपले मराठी स्टार असले ना, खरं त्याला मराठा स्वरूप येतं. ते ह्या पिक्चरमध्ये आवर्षाने प्रकर्षाने जाणवतं. मस्त पिक्चर हा. माझ्या आयुष्यातला छत्रपती संभाजीराजांचा हा माझा आवडीचा चित्रपट पिक्चर. और अपन घर पे आ गए हैं एंड इट्स टाइम फॉर लामलेट विषय. बट उसके पहले माय रिव्यू ऑफ छावा. विकी कौशल भाई, जो क्लायमॅक्स आहे ना भाई, वाट लावून टाकलीस तिकडे तू. टोटल वाट लावून टाकलीस. मी वाचलेलं या गोष्टी, पण जेव्हा बघितल्या ना, मला आता कळतं की जे रील्स येतात ना, या लोक रडतायत. आणि ते का होत आहे ते मला आता कळत आहे. बिकॉज मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सगळं ऐकलेलं, बट छत्रपती संभाजी महाराजबद्दल एवढं माहीत नव्हतं. आणि मग वाचून, आणि आई मला सांगत होती, आता गाडीत पण पप्पा सांगत होते, अनबिलिव्हेबल. तुम्ही क्लायमॅक्स बघाल ना पिक्चरचा, लिहिली आहे ती स्टोरी. क्लायमॅक्स म्हणजे ऑलरेडी इट इज द ट्रूथ. बट द वे विकी हॅज ॲक्टेड, अनमॅच्ड. अँड मूवीमध्ये मला आठवतं स्टार्टिंगला वेन विकी इज अड्रेसिंग त्यांच्या मावळ्यांना, तेव्हा ते पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज बोलले. का माहित नाही भाई, बट अचानक डोळ्यात पाणी येतं. म्हणजे काय असं रिझन नाही आहे, बट
तो जो इम्पॅक्ट आहे ना महाराजांचा तो जरा वेगळा आहे. आणि माझ्या जीवनात तो पावनखिंड नंतर झाला आहे. त्याच्या आधी होता बट तो हलका होता. पावनखिंड बघितल्यानंतर पावनखिंड इज माय ग्रेट ट्रॅजेक्टरी इन माय लाईफ. थँक्यू तो मी बघितला आणि त्याच्यानंतर माझी लाईफच चेंज झाली आहे रिगार्डिंग महाराज आणि पूर्ण स्वराज्य. डायरेक्ट मला ते लंडनमध्ये जे मी वागणूक बघितली ना, जी विरगिरी टाकलेली, तिकडे एकदम घेऊन गेलं मला. एकदम ते जे इम्पॅक्ट आणि कसं करू शकतो यार हे सगळं एक माणूस. एवढी ताकद, एवढी जिद्द, एवढा नाही पॉसिबल नाही भाई. मला खरंच शॉक बसतं. दिस इज नॉट पॉसिबल इन एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड. असा माणूस बनूच नाही शकत. मग ते छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा त्यांचे मावळे असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज. असा माणूस कसा असू शकतो की त्याला पेन टू ग्रेट लक्ष्मण उतेकर सर, टू ग्रेट. संतोष जुवेकर भाई आपला, काय ऍक्टिंग केली आहे रायाची. एकदम बाप वाटलं भाई बघून, खूपच बाप वाटलं. सारंग साठे आहे, सूरज जोशी, बरं वाटलं बघून. अँड असे अजून चित्रपट यावे हीच श्रींची इच्छा आणि माझी इच्छा. बाई काय नको, आम्हाला थोडं ह्याच्यातून काहीतरी भेटेल जे आज मला भेटलं. आणि असा इम्पॅक्ट कसा पाडायचा आयुष्यात मला नाही का. एवढ्या लोकांचा विश्वास जो असतो ना त्या एका माणसावर, ते मला क्रेझी करून टाकतं यार. म्हणजे एवढे सगळे लोक महाराजांच्या एका शब्दांवर जीव घ्यायला आणि जीव द्यायला पण रेडी आहेत. हे कसं आजच्या जीवनात भाई चान्सच नाही. हे भाई माझं भाई, तुझं तू बघ, असं असतं. पण ग्रेट भाई. मी काय जास्त बोलणार नाही, प्लीज जाऊन बघा. आणि एवढं लक्षात ठेवा सर, माझ्या आई पप्पांना एक चित्रपट आवडला आहे ना तर तो खरंच चांगला आहे. बिकॉज मी एवढे पिक्चर आई पप्पांना दाखवत आहे खूप, एक 6-8 महिन्यांपासून. त्यांना कोणताच नाही आवडत. तो जवान, पठाण काहीच नाही आवडत. काय एवढ्या मारतात काय. बट जर त्यांना हा आवडला आहे, खरंच हा चांगला पिक्चर आहे. आणि जे काही पिक्चरमध्ये आहे ते सगळं खरं आहे. तुम्हाला बिलीव्ह नाही होणार की हे, तुम्हाला असं वाटेल की हे खरं नाही आहे भाई. हे जे होतं आहे छत्रपती संभाजी महाराजांबरोबर हे खरं नाही आहे, बट हे खरं आहे. आणि हॅट्स ऑफ टू ईच अँड एव्हरी मेंबर ऑफ छावा टीम. परफेक्ट मूवी, डू नॉट मिस इट. नॉट अ पेड प्रमोशन. प्लीज जाऊन बघा. लाईक शेअर सबस्क्राईब फटफट. बिलीव्ह इन मॅजिक. आणि असताना बसताना कसता लागू. जय भवानी. हर हर महादेव.